श्री स्वामी समर्थ। हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस आपण वट पौर्णिमा म्हणून साजरी करत असतो। ह्या दिवशी स्त्रिया वट पौर्णिमा नावाचे व्रत करत असतात। या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करत असतो। या वर्षी म्हणजेच 2024ला 21 जून वार शुक्रवार ह्या दिवशी वट पौर्णिमा आहे। आता ह्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा कशी करावी त्याच्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। आपल्याला माहिती आहे की सावित्रीने सत्यवानाचे प्राण ह्याच दिवशी परत आणले होते। तर ह्या व्रताला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे। स्त्रियांसाठी हा खूप आवडतीचा सण आहे, कारण ह्या दिवशी आपण आपल्या पतीसाठी पूजा करत असतो। आता ही पूजा कशी करायची ते तुम्हाला सांगते। तुम्ही घरातही वडाच्या झाडाची पूजा करू शकता। एवढंच आहे की वडाच्या झाडाच्या फांद्या आणायच्या नाही, आपल्याला रोप आणायचं आहे, किंवा जवळपास जर वडाच्या झाड असेल तर तिथे जाऊनही तुम्ही पूजा करू शकता। बऱ्याच ठिकाणी वडाचं झाड नाही किंवा जे भारताच्या बाहेर आहे त्यांनी वडाच्या झाडाचं चित्र काढूनही त्याची पूजा करू शकता। एवढंच की तुम्हाला प्रदक्षिणा मारता येणार नाही। शेवटी श्रद्धा आणि भाव खूप महत्त्वाचा असतो। आता इथे मी तुम्हाला सगळं दाखवते आहे की पूजा कशी करायची, काय करायची। सुरुवातीला संकल्प करायचा असतो। आपण संकल्प करायचा असतो की माझ्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होऊ दे, त्याला सुखात ठेव, आनंदात ठेव, याच्यासाठी आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची असते। तर आता आपण बघूया की घरातल्या घरात वडाच्या झाडाची पूजा कशी करावी। आपण इथे सामान पाहूया। तर सगळ्यात आधी आपल्याला पाणी घ्यायचं आहे, दूध घ्यायचं आहे, साखर घ्यायची आहे, तांदूळ घ्यायचे आहे, फुलं घ्यायचे आहे, अत्तर घ्यायचं आहे, विड्याची पानं घ्यायची आहे, धागा जो दोरा आपल्याला वटवृक्षाला वडाच्या झाडाला बांधायचा आहे तो घ्यायचा आहे, इकडे कापसाचं वस्त्र घ्यायचं आहे, इथे एक लाल आणि हिरवं वस्त्र जे बाजारात मिळतं किंवा तुमच्या घरात असेल तर तेही चालेल, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घ्यायचा आहे। त्याच्याचबरोबर हे असं इथे मिळतं बघा, तुम्हाला बाजारात अवेलेबल असेल हे तुम्हाला घ्यायचं आहे। त्याच्याचबरोबर इथे गहू घ्यायचे आहे, त्याच्याचबरोबर आंबे घ्यायचे आहे, आंब्याला अतिशय महत्त्व आहे, आणि नारळ घ्यायचा आहे। त्याच्याचबरोबर एक तुम्हाला गोष्ट सांगते, तर तुम्ही इथे बघा मी ओटीचं सामान पण घेतलं आहे, इथे ब्लाऊज पीस आहे आणि आपला जो शृंगार असतो तो घेतला आहे, इथे मणी मंगळसूत्र आहे, त्याच्याचबरोबर इकडे जोडवे आहे, बांगड्या आहे, नथ आहे, टिकल्याचं पॉकेट आहे, काजळ आहे, कंगवा आहे आणि लिपस्टिक आहे। असं जे सामान आहे यथाशक्ती करायचं आहे, पण हे सगळं सामान मी घेतलं आहे आणि याचं काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगते, पण हे सगळं सामान तुम्हाला लागणार आहे। आणि आपण जेव्हा वडाच्या झाडाची ओटी भरतो तेव्हा इथे या बांगड्या आणि इथे मंगळसूत्र असं आपल्याला लागणार आहे, जे इथे तुम्हाला दिसत असेल ते मी मुद्दाम तुम्हाला एक खोलून दाखवलं। तर चला आपण आता पूजेला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम मी इथे पाट घेतला आहे, पाटाच्या भोवती मी रांगोळी काढली आहे आणि रांगोळी काढल्यानंतर एक वडाचं झाड तिथे मी ठेवलं होतं। आजच सकाळी वडाचं झाड आणलं ते मी तिथे ठेवलं। त्याच्याचबरोबर मी आधी शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा, आपल्याला माहिती आहे कोणतीही सेवा करताना दिवा लावायचा असतो। सो मी दिवा लावला आहे। दिवा लावल्यानंतर गणपती बाप्पाची मी स्थापना करत आहे। पंचोपचार गणपती बाप्पाची पूजा करायची आहे, काही नाही 11 वेळा ओम गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे। तर इथे गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करून मी गणपती बाप्पाला जी विड्याची पानं आहेत त्याच्यावर मी तांदूळ घेतला आहे, त्याच्यावर मी हळदी कुंकू टाकून गणपती बाप्पाची मी स्थापना केली आहे। त्याच्याचबरोबर हळदी कुंकू गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे, अष्टगंध गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे। मी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला आहे तो मी अर्पण केला, फुलं अर्पण केली आणि त्याच्याचबरोबर धूप दीप आपल्याला गणपती बाप्पाला ओवाळून घ्यायची आहे। हे अतिशय साध्या पद्धतीने गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे। कोणतीही पूजा करताना आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करणं अतिशय महत्त्वाचं आहे। ते झाल्यानंतर मी आता वटवृक्षाची वडाच्या झाडाची पूजा करते आहे। तर आधी सुरुवातीला तुम्ही म्हणजे बाहेर जाऊन जरी तुम्ही पूजा करणार असेल किंवा घरातही करणार असेल तर छोटासा स्वस्तिक काढायचा आहे आणि स्वस्तिक काढल्यानंतर तुम्हाला पूजा करायची आहे। आपल्याला माहिती आहे की सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी यमराजाला भक्तीने संतुष्ट केले होते व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले होते। ज्या वृक्षाखाली तो जिवंत झाला होता ना, तोच या वडाचं वृक्ष आहे। यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली होती। या प्रसंग आठवण करून देणारा हा जो सण आहे जो महाराष्ट्रात सगळीकडे साजरा केला जातो। तर मी सुरुवातीला इथे पाणी टाकलं, पाणी टाकल्यानंतर मी दूध टाकलं, दूध टाकल्यानंतर मी हळद कुंकू अक्षदा
वाहिली आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांचे वास्तव्य ही देखील वटवृक्षाच्या खाली आहे। महाराज नेहमी म्हणायचे की वड वड मूळ वड, म्हणजेच या विश्वाचे मूळ महाराजच आहे। वड हे अतिशय बहुउपयोगी वनस्पती देखील आहे। तर बघा इथे मी इथे हळद कुंकू अक्षदा वाहिल्यानंतर मी ते फुलं अर्पण केली आणि फुलं अर्पण केल्यानंतर जे काही आपल्याला आपलं जे कापसाचं वस्त्र घेतलं होतं ते मी वडाच्या झाडाला अर्पण केलं आहे। वस्त्र अर्पण केल्यानंतर मी अगरबत्ती लावून घेतली। अगरबत्ती लावल्यानंतर मी जे तुम्हाला सांगितलं की आपल्याला वडाच्या झाडाची देखील जे आणि त्याच्याचबरोबर मी जे तुम्हाला सामान सांगितलं ते सगळं सुट्टं करून, ते प्लास्टिकच्या पिशवीत मिळतं पण ते मी सगळं सुट्टं करून आपल्याला वडाच्या झाडाच्या तिथे ठेवायचं आहे। मी ते सगळं सामान जे होतं, खारीक, खोबरं आणि छोट्याशा बांगड्या होत्या, मणी होते, ते मी सगळे वडाच्या झाडाच्या तिथे ठेवले आणि त्याच्याबरोबर जे हिरवे आणि लाल वस्त्र होते ते देखील मी तिथे व्यवस्थित असे ठेवले। तुम्हाला इथे दिसत असेल हे सगळं व्यवस्थित ठेवून द्यायचं। मनोभावे पूजा करायची। कोणतीही पूजा करताना, कोणतीही सेवा करताना श्रद्धा अतिशय महत्त्वाची असते। तुम्ही किती श्रद्धेने करताय ना हे जास्त महत्त्वाचं आहे। तर ह्या पद्धतीने आपल्याला सगळं करून झालं आहे। आता आपल्याला बघा मी तुम्हाला जे दाखवलं ते सौभाग्य अलंकार, तुम्ही हे मोकळे करूनही ठेवू शकता पण मी व्हिडिओसाठी सुट्टे ठेवणार आहे। तर काहीच नाही, ब्लाऊज पीस घ्यायचं, त्याच्यावर तांदळाची रास ठेवायची आणि आपल्याला त्याच्यावर आंबा ठेवायचा आहे। आंबा अतिशय महत्त्वाचा आहे। ह्या दिवशी आंब्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। तर ह्या सगळ्या पद्धतीने तुम्हाला ओटी भरायची आहे आणि आता ह्या ओटीच्या सामानाचं काय करायचं आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवट नक्की कळेल, पण मी आता फक्त तुम्हाला सांगते आहे की इथे आपल्याला ओटी भरून घ्यायची आहे। त्याच्याचबरोबर ही सगळी आपली यथाशक्ती पूजा झाल्यानंतर आपल्याला जो दोरा असतो ना, जो धागा असतो, बघा मी इथे नारळ पण ठेवला आहे आणि धागा घ्यायचा आहे आणि 7 प्रदक्षिणा घालायच्या आहे। खरं तर उभं राहून प्रदक्षिणा घालायची असते पण मी इथे तुम्हाला बसूनच दाखवते आहे, तुम्ही समजून घ्याल, तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करते मी। तर तो धागा घेतला आणि 7 अशा मी प्रदक्षिणा मी बसूनच केल्या, आपल्याला उभं राहून करायच्या आहे। त्याच पद्धतीने मला बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई आम्ही प्रेग्नेंट आहोत तर आम्ही सेवा करू शकतो का? तर त्यांच्यासाठी एक सांगायचं आहे की 5 ते 6 महिन्यापर्यंत तुम्ही सेवा करू शकता। तर तुम्हाला व्हिडिओमध्ये उलटं दिसत असेल कारण ते व्हिडिओमध्ये उलटं दिसतं आहे, पण मी गोलच प्रदक्षिणा म्हणजे गोलच मी धागा गुंडाळला होता। तर ज्या महिला प्रेग्नेंट आहेत तर 6 महिन्यापर्यंत तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकता। 7वा, 8वा, 9वा महिना असेल आणि जर 7व्या महिन्याच्या नंतर असेल तर अर्थात तुम्हाला लांबूनच त्याची पूजा करायची, ही गोष्ट लक्षात ठेवायची। आता हे झाल्यानंतर संपूर्ण आपली पूजा करून झालेली आहे आणि आपण जो सूत गुंडाळणार आहे, ज्याला आपण धागा म्हणतो, जो सूत असतो तो गुंडाळून मी घेतला आहे। त्याच्याचबरोबर आपल्याला वट पौर्णिमेची आरती करायची आहे। आरती केल्यानंतर स्त्रियांनी या दिवशी उपवास करायचा असतो, वडाचं दर्शन घ्यायचं असतं। त्याच्यानंतर 5, 7, 3 किंवा 1 या विषम प्रमाणात आपण महिलांची ओटी भरायची असते। ओटी भरताना ही जी ओटी आहे त्याच्यात आपल्याला ना आंबे टाकणं महत्त्वाचं आहे। ओटी भरायचा मान आपल्याला मिळत असतो आणि ज्या महिला प्रेग्नेंट आहेत त्यांनी काय करावं तर लक्षात घ्या, तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर तुम्ही उपवास करू शकता जर प्रकृतीस होत असेल तर, नाहीतर फक्त तुम्ही पूजा करू शकता। 7वा, 8वा, 9वा महिना असेल तर तुम्हाला प्रदक्षिणा घालता येणार नाही, जो आपण धागा वडाला बांधतो तो तुम्हाला बांधता येणार नाही। इथे बघा या अतिशय साध्या पद्धतीने आपण वडाच्या झाडाची पूजा केली आहे। ह्याच पद्धतीने करायची आहे। प्रत्येक गावाकडे, प्रत्येक समाजामध्ये आपापली अशी स्वतःची एक पद्धत असते, पण तुम्ही याच पद्धतीने करू शकता। मला परत कमेंट्स येतील की ताई हे जे ओटीचं सामान आहे, तुम्हाला इथे दिसत असेल, हे जे ओटीचं सामान आहे तर हे काय करायचं तर लक्षात घ्या, आपण जेव्हा वडाच्या झाडाची पूजा करायला जात असतो ना तेव्हा आपण महिलांची ओटी भरत असतो। तुमच्या जवळपास जर महिला असतील, सवाष्णी महिला, तर त्यांनी 5 किंवा 7 किंवा 3 किंवा 1 अशा सम प्रमाणात तुम्हाला ओटी भरायची आहे। आणि जर कोणीच नाही भेटलं तर शेजार पाजार कोणी असेल किंवा तुमच्या ओळखीचं कोणी असेल तर त्यांना हे वाण द्या। हे शृंगार आहे जे आपल्याला म्हणतो ना की सवाष्णी स्त्रीला आपल्याला द्यायचं असतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही एक ओटी भरत आहे, एक महिलाची भरत आहे किंवा अजून किती पण महिलांची भरत असाल तर मला तुम्हाला एक सांगायचं की
ह्या दिवशी आंब्याचं अतिशय महत्त्व आहे. आपल्याला माहिती आहे की गहू आणि आंबे देऊनच आपण ओटी भरत असतो. पण तरी पण मी तुम्हाला सांगेल की एक शृंगार, पूर्ण शृंगार एका सवाष्णी श्रीला नक्कीच द्या. याने नक्कीच तुमचं चांगलं होईल आणि तुमच्या पतीचं पण आयु आरोग्य दीर्घ काळ टिको. महाराजांनी सगळ्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी आयु आरोग्य देऊ हीच महाराजांच्या मी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.